अगं सुनबाई, आज 10 तारीख आहे, तरी अजून पेन्शन आली नाही. आई, तुमच्या ओरडण्याने पेन्शन येणार नाही आणि तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवेत? मागच्या महिन्यातच मी पूर्ण तुम्हाला 500 रुपये दिले होते. ते सर्व पैसे खर्च झालेत का? सावित्रीजी म्हणाल्या, सुनबाई, आजकाल माझं सर्व अंग दुखत आहे, म्हणून मी मसाज तेल मागवले आहे. ते खूप महाग आहे आणि काही औषधंही मागवली आहेत. त्यामुळे माझ्याकडील सर्व पैसे खर्च झाले आहेत. आता माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. वनिता म्हणाली, 10 रुपयाचे काय करावे? तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही काहीतरी खायला आणून खाल्ले असणार. नाही सुनबाई, वरद खूप हट्ट करत होता, म्हणून मी माझ्या नातवासाठी 2 चिप्सची पॅकेट मागवली होती. राहू द्या आई, तुमच्या या फालतू खर्चामुळे तुमची ATM माझ्याजवळ आहे. 1 महिना मी माझ्याजवळ ठेवते आणि दुसऱ्या महिन्यात मोठी जाऊबाई तिच्याजवळ ठेवते. आम्ही दोघी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवतो. नाहीतरी तुम्ही असेच पैसे उधळत राहाल. आता या गोष्टी सोडा. उशीर होत आहे. आता मी झोपणार आहे. तुमचे काय, तुम्हाला हवं तेव्हा उठता येतं. तुम्हाला कामच काय आहे? मला तर सकाळीच उठायचं असतं. सगळी कामं करायची असतात. तुम्हाला तर तयार जेवणाचं ताट मिळेल, ते तुम्ही खाऊन घ्याल, वनिता टोमणे मारत म्हणाली. आणि एका ताटात तिने भाकरी सावित्रीजींच्या समोर वाढली. भाकरीवर थोडेच दूध टाकलेले होते. ते पाहून असं वाटत होतं की त्याच्यावर चमचाभर तूप टाकले आहे. कोरडी भाकरी त्यांच्या घशात अडकली. ताटात कोरडी भाकरी बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता थोड्या वेळापूर्वी कांदा पकोड्यांचा आणि वांग्याच्या भरिताचा वास येत होता आणि त्यांच्या सुनबाईने त्यांना जेवणात भरीत किंवा पकोडे तर दिले नाही. फक्त बचतच्या नावाखाली त्यांच्या वाट्याला शिळी भाकरी उरते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आपल्या साडीच्या पदराने स्वतःचे अश्रू पुसून त्यांनी जेवणाच्या ताटाला प्रणाम केला आणि रिकाम्या पोटी झोपायला निघून गेल्या. सकाळ झाली तेव्हा त्यांचा नातू शाळेत जायला तयार होत होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा अमित आला आणि म्हणाला, आई, तुझं जेवणाचं ताट असंच का पडलं आहे? तू का जेवली नाहीस? सावित्रीजींना वाटले की त्यांच्या सुनेचा आणि मुलांमध्ये तक्रार व्हायला नको. आई, तुला ऐकू येत नाही का? तू का जेवण केलं नाहीस? सावित्रीजी त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुला माहिती आहे की मला मसालेदार जेवण आवडते आणि सुनबाईने मला फक्त कोरडी भाकरी दिली होती. त्यामुळे मला आता ती मी खाणार कशी? आई, तू खोटं का बोलत आहेस? तू मला सांग, गोलगप्पा खाऊन तुझं पोट भरले होते आणि तुझ्या सुनेने तुला कोरडी भाकरी दिली होती असे तू मला सांगत आहेस. निदान त्या बिचाऱ्या मुलीवर तरी खोटे आरोप करू नकोस. तू निरोगी राहण्यासाठी ती तुला वरच्या वाट्याचे दूध प्यायला लावते, तुझी हाडे मजबूत राहावे म्हणून, परंतु तू त्या मुलीला दोष देत आहेस. आई, हे सर्व काही बरोबर नाही आणि तुझ्या जिभेवर थोडंसं नियंत्रण ठेव. तुझी जीभ सदैव हुशारीसाठी वापरली जाते. आजारी पडली तरी मोठी वहिनी म्हणेल की आई तुमच्या घरी आजारी पडले आहेत, त्यामुळे तुम्हीच त्यांची सेवा करा म्हणून. तुझे वय लक्षात घेऊन तोंड उघडत जा. आई, तुला समजलं ना? त्यांचा नातू सर्व काही ऐकत होता. त्याला समजत होतं त्याचे बाबा विनाकारण आजीला ओरडत होते, कारण त्याने रात्री त्याचे सर्व दूध पिलं होतं आणि तो झोपला होता. त्याची आई आजीला दूध पिऊ देत नव्हती. वरदला समजत होतं की त्याची आई आजीला जेवणही नीट देत नाही, कारण तो घरी असताना सर्व काही पाहत असे. परंतु सकाळी तो त्याच्या वडिलांना काही बोलला नाही, तर त्याचे वडील त्याच्यावरच ओरडले असते. त्यामुळे तो शांतपणे शाळेला गेला. सावित्रीजींना आपल्या मुलाजवळ त्यांच्या सुनेची तक्रार करायची नव्हती, कारण त्यांची सून नेहमी त्यांच्या मुलाचे कान उगाचच भरायची, कारण वरदने त्याच्या आजीला रात्री एकच गोलगप्पा खाऊ घातला होता. मुलगाही बायकोच्या इशाऱ्यावर नाचायचा. त्याची बायको त्याच्या आईला कसे त्रास देते हे त्याला दिसत नव्हते. आई, बघितलेस का, वनिताने किती हुशारीने घर सांभाळले? तुला आठवते का? पूर्वी तुझी पेन्शन दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपायची आणि माझा पगारही शिल्लक राहत नव्हता. पण जेव्हापासून वनिताने घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे, तेव्हापासून तुझे पेन्शनचे पैसे वाचू लागले आहेत. आई, तुझी इच्छा आहे ना, तुझ्या मृत्यूनंतर तुझे श्राद्धविधी चांगले व्हावेत. तुझ्या 13व्या दिवशी मी गंगेचं स्नान करून किमान 21 ब्राह्मणांना भोजन द्यावे. जर मी बचत केली नाही तर तुझी शेवटची इच्छा मी कशी पूर्ण करू शकेन?
सावित्रीजी आपल्या मुलाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. सगळा प्रकार सांगून मुलगा आपल्या कामाला निघून गेला आणि सून आपली स्वयंपाकघरातील कामावर. सून सावित्रीजींकडे आली आणि म्हणाली, आई, आज 4 तारीख आहे. आता मोठी वहिनी पेन्शन तिच्याजवळ ठेवेल, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे जा, कारण आता मला पेन्शन मिळत नाही. तर मी तुमच्यासाठी जेवण का बनवू? परंतु सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. मी रात्रीसुद्धा जेवण केलं नाही. आई, मला माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर खरेदीला जायचे आहे, कारण करवा चौथ येत आहे. मला स्वतःसाठी लेहंगा विकत घ्यावा लागेल, म्हणून मला आता वेळ नाही. मी जाऊबाईला फोन करून सांगितले आहे. ती तिच्या नोकराला पाठवत असावी. तुम्ही तुमचे सामान बांधा. परंतु सुनबाई, मी स्वतःचे जेवण स्वतः बनवून खाऊ शकते, म्हणून मी स्वतःच जेवण बनवते. आई, मी स्वयंपाकघर आता साफ केले आहे. आता तुम्ही घाण पसरवू नका. तुम्ही स्वयंपाकघरात काम कमी करतात, परंतु जास्त घाण करतात. सर्व डबे इकडून तिकडे हलवले जातात. मला खूप त्रास होतो. एके दिवशी तुम्ही साखरेचा संपूर्ण डबा जमिनीवर पाडला. माझे 50 रुपये तुम्ही मातीत घातले. आणि आज तर तुम्ही स्वयंपाक बनवला तर एका व्यक्तीचा खर्च किती वाढेल? म्हणून तुम्ही तिथे जाऊन जेवण करा. आणि मी तुम्हाला माझ्या घरी जास्तीचे 4 दिवस ठेवले आहे. जाऊबाई 1 तारीख आली की लगेच रडायला लागतात. आईंना घेऊन जा, आईंना घेऊन जा. एक काम करता का आई तुम्ही? बाहेर पार्कमध्ये बसा. मला घराला कुलूप लावावे लागेल. पार्कमध्ये बसून सावित्रीजी विचार करत होत्या की यावेळेस मला पेन्शनचे पैसे मिळाले नाहीत. माझी सून प्रत्येक वेळी पेन्शनचे पैसे काढते तेव्हा मला खर्च करण्यासाठी काहीतरी पैसे देते. पण यावेळी तिने पैसे का दिले नाहीत? माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत आहेत. माझी औषधंही संपली आहेत आणि मला माझ्या पतीचे श्राद्ध पण करावे लागेल. माझ्याकडे पैसे नाही तर मी त्यांचे श्राद्ध कसे करणार? मी माझ्या धाकट्या सुनेला सांगितले तर ती म्हणेल की मोठ्या सुनेला सांगा. मी जर मोठ्या सुनेला सांगितले तर ती म्हणेल धाकट्या सुनेला का सांगितले नाही? धाकट्या सुनेला तर 4 दिवस जास्तीचे जवळ ठेवून उपकार 400 वेळा व्यक्त केले आहेत. सावित्रीजी आपल्याच घरात बाहेरची व्यक्ती असल्यासारखी वाटत होती. पार्कमध्ये बसून त्यांना त्यांचे पती विजयरावांचे शब्द आठवू लागले. मृत्यूपूर्वी जेव्हा ते शेवटचा श्वास घेत होते तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, सावित्री, मी आपल्या दोघांसाठी पेन्शन योजना बनवली आहे. देवाला माहिती कोण अगोदर जाणार, पण जर मी गेलो तर हे ATM तुझ्यासाठी उपयोगी पडेल. हे सुरक्षित ठेव. तुझ्या सुखदुःखात तुला तुझी मुलं काही उपयोगी पडणार नाहीत. फक्त हा पैसा तुझ्यासाठी उपयोगी पडेल. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तू तुझ्या आवडीच्या भाज्या खा. तुला गोलगप्पे खायला आवडतात ना? जेव्हा वाटेल तेव्हा खात जा. आणि तुला वाटले तर मंदिरात पैसे दान करत जा. सणासुदीला आपल्या नातवंडांना भेट म्हणून काहीतरी देऊ शकतेस. पेन्शनचे पैसे जास्त नसतील, पण तुला तुझ्या मुलांसमोर हात पुढे करण्याची गरज भासणार नाही. मी गेल्यानंतर वयाच्या हवाला देऊन निराश होऊ नकोस. तुझे डोळे उघड. नाहीतर आजच्या मुलांवर आणि सुनांवर भरोसा नाही. ते कधीही तुमचे पैसे हिसकावून तुम्हालाच कंगाल बनवतील, हे कळणारही नाही. किती बरोबर बोलले होते ते जाताना. किती माणसांबद्दल शिकवले होते. तरीही मुलगा आणि सुनेने ते गेल्यानंतर त्यांना हवे तसेच केले. पती गेल्यानंतर सावित्रीजी बरेच दिवस दुःखी राहिल्या. नंतर हळूहळू त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणायला लागल्या. त्या स्वतःचे ATM स्वतःजवळच ठेवायच्या. परंतु एक दिवस त्या बँकेत हयातीचे सर्टिफिकेट जमा करायला विसरल्या. त्यांची पेन्शन वेळेवर आली नाही. थकीत राहिली. त्यामुळे दोन्ही मुलांना घरचा खर्च भागवावा लागला. धाकटा मुलगा म्हणतो, माझ्या हातात आता पैसे नाहीत. आणि मोठा मुलगा म्हणतो, मला काय लॉटरी लागली आहे का? मी एकटा का घरचा खर्च भागवू? त्यावर घरात रोज भांडणं होऊ लागली. रोजच्या भांडणामुळे सावित्रीजींची तब्येत बिघडू लागली. घरात लहान लहान गोष्टींवरून घरात भांडण होत होते. आईने आज 1 ग्लास दूध जास्त पिलं, त्यामुळे खूप खर्च झाला आहे. सुना टोमणे मारत होत्या. मुलं दूध पिऊ शकत नाहीत. सर्व दूध तुम्हीच पिले आहे आई. एके दिवशी त्यांचा धाकटा मुलगा म्हणाला, आई, तू विनाकारण खर्च करतेस, म्हणून तुझ्या खात्यात पैसे शिल्लक राहत नाहीत. पेन्शनचे पैसे तू कुठे खर्च करतेस? मी तुझ्या औषधांवर खर्च करायचा की वरदच्या ट्युशनवर खर्च करायचा? हे ऐकून वरद त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा, अगोदर आजीचे औषध आणून द्या. मला ट्युशनला जायचं नाही.
मी मोठा झालो आहे. मी स्वतःहून अभ्यास करेन. सुनेने लगेच वरदला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मोठा आला आजीचा औषध आणा म्हणणारा. अरे तू ट्युशनला जाणार नाहीस तर परत फेल होशील. यामुळे विनाकारण पैसे खर्च होतील. दोन्ही मुलांच्या बोलण्याने सावित्रीजींचे मन दुःखी झाले. एका छोट्याशा नोकरीत विजयरावांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. त्यांना त्यांच्या मर्यादेपलीकडे सर्व सुखसोयी दिल्या. त्यांनी जे काही मागितले ते मिळाले. तरीही आज एक आई आहे जिच्या पतीच्या पेन्शनचे पैसेही येतात. तरीही त्यांचा खर्च दोन्ही मुलांना जड होत आहे. सावित्रीजी मनातल्या मनात विचार करतात की मी माझ्या पेन्शनचे पैसे खर्च करून माझ्या आवडीची भाजी घेतली तर संपूर्ण कुटुंबाचा भाजीपाल्याचा खर्च कमी होतो. माझ्या नातवंडासाठी मी प्रेमाने काही दिले तर आजी होण्याचा मला आनंद मिळतो. कधीकधी फुटपाथवर उभ्या असलेल्या गोलगप्प्याची चव लागते. मग हा फालतू खर्च कसा झाला? मी माझ्या गरजेनुसार औषधे, कपडे, बिस्किटे मागवली तर त्यांच्यावरचा बोजा कमी होतो. मग अनावश्यक खर्च कसा होतो? या सर्व गोष्टींनी त्यांचे मन भरून आले आणि त्यांनी ATM कार्ड उचलले आणि आपल्या धाकट्या सुनेला दिले. हे घे आणि तुझ्याजवळ ठेवून घे. मी आजारी पडल्यावर माझ्यासाठी औषधे घेऊन ये आणि जर मी आजारी न पडता या जगातून निघून गेले तर मी वाचवलेल्या पैशाने माझे श्राद्ध कर. जेव्हा ही बातमी मोठ्या सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा ती गरम तव्यासारखी संतापली. मोठी सून म्हणाली, ठीक आहे आई, यावेळी तुम्ही लहान सुनेला तुमचे ATM कार्ड देत आहात म्हणून मी काही बोलत नाही. पण पुढच्या महिन्यात मला तुमचं ATM कार्ड द्या, कारण पुढच्या महिन्यात तुम्ही माझ्या घरी येणार आहात. वास्तविक पाहता सावित्रींचे दोन्ही पुत्र एका शहरात वेगळे वेगळे राहत होते. विजयजींनी 2 घरे घेतली होती. मोठा मुलगा एका घरात तर लहान मुलगा दुसऱ्या घरात राहत होता. परंतु जेव्हा विजयजी यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, तुमचे अजून दुसरे घर पण आहे, तुम्ही महिनाभर तिथेच राहायला हवं. हा सर्व विचार करत होत्या. तेवढ्यातच उद्यानात खेळणाऱ्या मुलाच्या आवाजाने त्या स्वप्नातून बाहेर आल्या. त्यांना दिसले की बराच वेळ निघून गेला आहे आणि त्या भुकेने मरत आहेत. पण मोठ्या सुनेच्या घरचा नोकर त्यांना घ्यायला आला नाही. वाट पाहून खूप कंटाळा आला होता म्हणून त्या स्वतः रिक्षा घेऊन मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या. कारण पेन्शन आता मोठी सून ठेवत होती. त्यामुळे धाकटी सून म्हणाली की आता त्यांच्या घरी जाऊन राहा. जेव्हा सावित्रीची मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मोठी सून ही खरेदी करण्यासाठी जात होती. पण ती जात असताना त्यांचा मुलगा त्याची पत्नी सरोजला म्हणत होता, ऐक सरोज, आपल्या लग्नाचा वाढदिवस एका आठवड्यानंतर आहे. मी यावेळी पार्टी देण्याचा विचार करत आहे. चल तयारीला लाग. सगळ्यात अगोदर मी तुला कुठल्या तरी शोरूममधून महागडी साडी घेऊन देतो. त्यानंतर तुला काही दागिने घेऊया. तुला जे काही लागेल ते घे. पार्टी खूप भव्य असावी, कारण यावेळी आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस आहे. तू तुमच्या सर्व खास नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांना आमंत्रित कर. काळजी घे, कोणी राहून जाऊ नये. होय, मी माझ्या सर्व मित्रांना सांगितले आहे की माझ्या लग्नाचा 15वा वाढदिवस येत आहे. सर्वांना पार्टीमध्ये सहभागी व्हायचे आहे. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अहो ऐका ना, मला एक आयफोन घ्यायचा आहे, कारण माझ्या सर्व मैत्रिणींकडे आयफोन आणि हिऱ्याची अंगठी आहे. यामुळे तुम्हाला माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या दोन्ही वस्तू गिफ्ट कराल का? हो सरोज, का नाही? उमेश त्याची पत्नी सरोजशी खूप प्रेमाने बोलत होता. सरोज आणि उमेश गाडीत बसतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांची नजर सावित्रीजींकडे जाते. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा, तू बाहेर जात आहेस का? आई, कुठे जाताना असे विचारून अडथळा आणू नये. आता जर तुम्ही आल्याचा आहात तर आत बसा, मी खरेदीला जाते. परंतु सुनबाई, मी काही खाल्ले नाही. आई प्लीज, किचनमध्ये काही उरले आहे का ते पहा. तुम्ही नेहमी उपाशी पोट घेऊन फिरत असतात. आता आम्हाला जाऊ द्या, आमचा मार्ग ओलांडू नका. एवढं बोलून मुलगा आणि सून खरेदीला निघून गेले. खरेदी करून परत आल्यानंतर मुलगा आणि सून एकमेकांना त्यांची खरेदी दाखवून खूप हसत होते. ही साडी मला किती शोभेल. होय, आजही माझी सरोज वधूपेक्षा कमी दिसत नाही. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा, मला माझ्या पतीच्या श्राद्धासाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, कारण त्यांचे श्राद्ध 10 तारखेला आहे. मोठा मुलगा उमेश म्हणाला,
आई, 10 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे तू विसरली आहेस. यामुळे त्या दिवशी श्राद्ध होणार नाही. तुझी बुद्धी जागेवरच आहे ना? सावित्रीजी गप्प बसतात आणि म्हणतात, बेटा मला थोडे पैसे दे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी थोडी पूजा करेन. तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की ते नसतील तेव्हा त्यांच्या श्राद्धात त्यांच्या नावाने गरिबांना आणि वस्त्रदान करावे, त्यांच्या नावाने, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आई, आम्हाला रोजच्या जेवणाची व्यवस्था करता येत नाही आणि तुम्ही एवढी मोठी यादी सांगत आहात आम्हाला. तुम्हाला गरिबांना कपडे आणि अन्न वाटप करायचे आहे. एक काम करा, आम्हाला बाजारात नेऊन विकून टाका, म्हणजे तुम्हाला पैसे येतील. आम्ही बँक उघडली आहे का, जेणेकरून आम्ही तुम्हाला पैसे काढून देत राहू. सावित्रीजी विचार करता त्यांच्या सुनेकडे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे आणि खरेदी करण्यासाठी पैसे आहेत आणि तिच्याकडे वडिलांच्या श्राद्धासाठी 2 रुपये नाहीत. परंतु त्या आपल्या मुलासमोर तोंड उघडू शकत नाही. सर्व तोंड वाकडं करत म्हणाली, व्यर्थ खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. तेवढ्यात दारात उभा असलेला त्यांचा नातू वरद सगळं ऐकतो आणि सावित्रीजींना म्हणतो, आजी, तू मला न सांगता मला सोडून इथे का आलीस? मला घरी करमत नाही. आई बाबा घरी नाहीत. तू घरी असताना मला बरे वाटते. आणि एवढं बोलून तो त्याच्या आजीला घट्ट मिठी मारतो. अरे वरद, तू घरी न कळवता इथे आलास. तुझी आई घरी काळजी करत असेल. मोठी आई, तू आजीला श्राद्धासाठी पैसे का देत नाहीस? आजीला त्रास का देतेस? सरोज रागाने म्हणाली, आज जा आणि तुझ्या मोठ्या भावांसोबत खेळ. मुलं मोठ्यांच्या मध्ये पडली नाही तर बरे होईल. वरद करणार तरी काय? शेवटी तो आत निघून गेला. 10 वर्षाच्या मुलाला जास्त काही बोलता येत नव्हते. तो सरोजचा मुलगा आर्यनसोबत खेळू लागला आणि सावित्रीजींनीही स्वतःसाठी कधी आवाज उठवला नाही. गरीब गाईसारखे त्या सगळं गप्प राहून ऐकायच्या. 1 महिना मोठ्या मुलाच्या घरी आणि दुसऱ्या महिन्यासाठी लहान मुलाच्या घरी जायच्या आणि ATM कार्डही मोठा मुलगा 1 महिना वापरतो आणि धाकटा मुलगा दुसऱ्या महिन्यात वापरतो. विजयरावांच्या निधनापूर्वी त्यांनी खूप काही केलं होतं, जेणेकरून त्यांना कधीही त्रास होऊ नये. पण गरीब म्हातारी आई एकटी काय करू शकते? लोक म्हणतात ते बरोबर आहे की माणूस सर्वांसोबत जिंकतो पण स्वतःच्या मुलांसोबत हरतो. सावित्रीजी मोठ्या हिमतीने म्हणतात, ठीक आहे सुनबाई, तुला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नको, पण माझ्या पतीला पेन्शन मिळते ते पैसे मला दे. ते मी गरिबांना दान करेन आणि गरिबांना जेवण देईन. परंतु आई, तुम्हाला आम्ही पैसे दिले तर तुम्ही खर्च कराल ना? अहो, आम्ही पण तुमच्यावर खर्च करतो. 2 वेळची भाकरी फुकटात येत नाही आई. आणि आता जे तुम्ही कपभर चहा पित आहेत त्यासाठी आणलेले दूध सुद्धा महाग झाले आहे. मी तुम्हाला 2 वेळचा चहा देते आणि वनिता तर तुम्हाला 1 कप चहासाठी खूप त्रास देते. माझ्यासमोर ती कित्येक वेळा दुधात जास्त पाणी मिसळून तुम्हाला चहा देत होती. आई, मी खरं सांगते की नाही? सरोजने एका दमातच सगळं काही सांगितलं आणि तिच्या वाढदिवसाच्या तयारीला लागली. सगळ्या मित्रांना आणि पाहुण्यांना कॉल करून तिने हसून आमंत्रण दिले. जणू काही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला जात आहे. तिच्या सासऱ्याच्या पहिल्या श्राद्धासाठी ना तिच्याकडे वेळ आहे ना पैसे आहेत. तिचे सासरे पैसे ठेवून गेले. त्या पैशावर आणि त्यांच्या पेन्शनच्या वरच्या पैशावर बळजबरीने त्यांच्या सुनेने आणि मुलांनी कब्जा केला होता. एका आठवड्यानंतर लग्नाचा वाढदिवस आला आणि वनिता, तिचा मुलगा वरद आणि पतीसोबत आली आणि म्हणाली, वहिनी, तुमचं अभिनंदन. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्या हातात एक मोठा पुष्पगुच्छ ती ठेवते. वहिनी, मी पण विचार करत आहे पुढच्या वर्षी वाढदिवसाची पार्टी करण्याचा. हो हो वनिता, तू नक्कीच पार्टी कर. प्रथम आज माझी पार्टी एन्जॉय कर. सरोज पुन्हा पुन्हा हात हलवत म्हणाली. तिला तिची हिऱ्याची अंगठी वनिताला दाखवायची होती. अरे वा वहिनी, तुम्ही हिऱ्याची अंगठी घातली आहे का? हो वनिता, त्यांनी मला प्रेमाने दिली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मला ही प्रेमाची भेट म्हणून त्यांनी दिली आहे. ती खूप सुंदर आहे वहिनी. नंतर तिने आपला स्मार्टफोन दाखवला. तसेच जावा जावा दोघी आपापल्या पैशाच्या बढाई मारू लागल्या. काही वेळा सरोजचे तिच्या आईवडिलांच्या घरातील सर्व नातेवाईक आले आणि पार्टी सुरू झाली. सरोजचे आईबाबा म्हणतात, बेटी, तुझ्या सासूबाई कुठे आहेत? ते दिसत नाहीत.
तू म्हणाली होतीस तुझ्या सासूबाई तुझ्या घरी आहेत. हो आई, इथेच कुठेतरी त्या असतील. मी सकाळपासून पार्टीच्या व्यवस्थेत होते. तुम्ही दोघं पार्टीचा आनंद घ्या. आई, सासूबाई इथेच कुठेतरी असतील. त्यांना हा पार्टी प्रकार आवडत नाही. त्यांना फक्त एकटे राहणे आवडते. म्हणूनच त्या खोलीत बसून राहतात. रामू, कृपया इथे येऊन सर्व पाहुण्यांना थंड पेय दे. आई बाबा, तुम्ही कोणता फ्लेवर घ्याल? हे बघा, मी अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. बेटा, आम्ही फक्त लिंबू पाणी घेऊ. हो, तेही आहे. आणि तुम्ही काय खाणार इथे? विविध खाद्यपदार्थ आहेत. शहराचा सर्वात चांगला मिठाईवाल्याने बनवले आहेत. हो बेटा, आम्ही खाऊ. आमची काळजी तू करू नको. तू इतर पाहुण्यांना बघ. काय हवंय? सरोज पुन्हा पुन्हा मोठेपणा दाखवत होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीचं सर्व काही व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. शहरातील प्रसिद्ध मिठाईवाल्यांनी स्वयंपाक बनवला आहे. ड्रिंक घेत असताना सरोजच्या मैत्रिणी तिला डान्स फ्लोअर बोलवतात आणि तिला म्हणतात, आपण कपल डान्स करावा, हो की नाही? इथे म्युझिक सिस्टीम ही व्यवस्थित आहे. सरोज टाळी वाजवत म्हणाली, ऐक रामू, म्युझिक सिस्टीम ऑन कर. रामू म्युझिक सिस्टीम ऑन करताच पंडितजींच्या मंत्रोच्चाराचा मोठा आवाज सुरू झाला. तो मोठ्याने मंत्र हवन करतो आणि संपूर्ण पार्टी हॉल धुराने भरून जातो. हे सर्व पाहून सरोज अस्वस्थ होते. सरोजच्या मैत्रिणी म्हणतात, वा सरोज, तू तर धुराची व्यवस्था केली आहेस. कुठेतरी आग लागली आहे का? आणि सरोजच्या सर्व मैत्रिणी तिची चेष्टा करू लागतात. जेव्हा सरोज हॉलच्या शेजारच्या खोलीत जाते तेव्हा तिला दिसते की तिची सासू त्यांच्या नवऱ्याचे श्राद्ध करत आहे. पंडितजी मंत्र म्हणत आहेत आणि वरद तिथे बसला आहे आणि तो पार्टीला गेला नाही. त्यांचा मोठा मुलगा अर्जुनही त्यांच्यासोबत आहे. हे पाहून वनिताच्या रागाचा पारा चढला. सरोज म्हणाली, आई, मी तुम्हाला मनाई केली होती, तरी तुमची इतकी हिंमत, श्राद्ध होणार नाही हे सांगूनही तुम्ही सर्व पाहुण्यांसमोर माझे नाक कापले आहे. मी तुमच्या पतीला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मरायला सांगितले होते का? मग मी त्यांच्यामुळे कधीही पार्टी करू शकत नाही का? सावित्रीजी काही बोलत नाहीत. आता तुमचे नाटक पुरे झाले. हे सर्व थांबवा. रागावून ती पूजा हवनाचे सर्व सामान फेकून देऊ लागली. सावित्रीजी सर्व काही पाहून घाबरल्या होत्या. त्या अश्रू ढाळत होत्या आणि आपल्या पतीचा फोटो छातीशी धरून रडत होत्या. पंडितजी काही न बोलता त्यांच्या घरी परतले आणि सरोज परत पार्टी हॉलमध्ये गेली. नातू वरदने आजीचे वाहणारे अश्रू पुसले. तो त्यांना शांत करतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का आजी, शाळेत मी आज काय शिकलो? वरद म्हणतो, आज आमच्या शाळेत मोटिवेशनल क्लास होता. आमच्या शिक्षक समजावत होते की गीतेत लिहिलेले आहे, अन्याय सहन करणे हे अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठे पाप आहे. आजी, याचा अर्थ मला नीट समजला नाही. माझे मन लहान आहे. तू मला सांगू शकतेस का? तेव्हाच सावित्रीजी म्हणतात, बेटा, जर कोणी तुझ्यावर अन्याय केला तर तू त्याला ताबडतोब थांबव. नाहीतर तो तुझ्यावर अन्याय करतच राहील आणि तो तुझ्या डोक्यावर बसून बोलेल. तुझ्यावर तो मात करेल. एक दिवस असा येईल जेव्हा तू दडपला जाशील. तू आयुष्यभर त्यांचा गुलाम होऊन राहशील. आजी, हेच मी तुला इतके दिवस समजावत आहे. आजी, तू का सहन करतेस त्यांचा अन्याय? तू पण या अन्यायाला वाचा फोड आणि उभी राहा. माझ्या वडिलांच्या आणि काकांचे काहीतरी कर आजी. ते तुझ्यामुळे या जगात आले आहेत, तू त्यांच्यामुळे नाही. लहान वरदने आजीला एक मोठा धडा समजावून सांगितला होता आणि सावित्रीजींचा वरदचे शब्द ऐकून खूप आत्मविश्वास वाढला. त्यांनी त्यांची काठी उचलून वेगवान पावलांनी हॉलच्या दिशेने गेल्या आणि त्यांच्या सुनेला सगळ्यांच्या समोर म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पतीच्या श्राद्धाचा सामान फेकण्याची? मी तुला म्हणाले होते की माझ्या पतीचे श्राद्ध आहे, मला श्राद्ध करायचे आहे. आई, तुम्ही माझ्यावर, तुमच्या मोठ्या सुनेवर हात उचलत आहात का? अरे कसली सून, तुम्ही दोघींनी तुमची अवकात दाखवली आहे आणि माझा सन्मान लिलावासाठी ठेवला आहे. त्यामुळे आता मीही शुद्धीवर आली आहे. जर तुम्ही दोघींनी माझं पेन्शन ATM कार्ड परत केली नाही तर बघ मग, तुमची खैर नाही. या महागड्या अंगठ्या आणि आयफोन जे तुम्हीच लोकांना दाखवत आहात ते सर्व तुम्ही माझ्या पेन्शनच्या पैशातून बनवले आहे.
आणि मी माझ्या पतीच्या श्राद्धासाठी ब्लँकेट लोकांना वाटप करू शकत नाही का? तुम्ही दोघी ज्या घरात ऐशो आरामाने राहत आहात ते घर मी हिसकावून गरिबांना दान करेन. मी तुम्हाला कधी रस्त्यावर आणेल आणि तुम्हाला हे कळणार पण नाही. सरोज आणि वनिता आणि त्यांची दोन्ही मुलं आज त्यांच्या आईचे रौद्ररूप पाहून घाबरले होते. आई, तू आमच्या विरोधात असे पाऊल का उचलत आहेस? बेटा, वरदचे आभार आहेत की त्याने आज माझे डोळे उघडले. जरा विचार करा की या लहान मुलाकडे इतकी बुद्धी आहे आणि तुम्ही इतके मोठे असूनही कोणत्या चुकीच्या मार्गावर चालत आहात. मला तो तुमचा मुलगा वाटत नाही. तेव्हाच वरद आला आणि तो म्हणाला, आई बाबा, मोठे आई बाबा, तुम्ही लोक आजीशी इतके वाईट का वागतात? आजोबांची पेन्शनचे पैसे त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवले, त्यांना म्हातारपणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून. घरही दिले, मग तुम्ही त्यांचे पैसे कोणत्या हक्काने खाता? तुम्ही लोक आजीशी इतके वाईट का वागतात? मोठ्या आई आजोबांच्या श्राद्धाच्या दिवशी तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात. जर तुमचा मुलगा आर्यन तुमच्यासोबत असं करेल तर तुम्हाला कसं वाटेल? तेवढ्यात आर्यन पण येतो आणि म्हणतो, हो मम्मी, जेव्हा तू मरशील तेव्हा तुझं 13वा असेल तेव्हा मी माझ्या घरी पार्टी नक्की करेन. का आई, हा विचार करतच तुला घाम फुटतोय ना? सर्व पाहुणे उभे राहून हा कार्यक्रम पाहत होते. तेवढ्यात सरोजच्या आईने येऊन सरोजच्या गालावर जोरात चापट मारली. आई, तू पण आता सुरुवात केलीस का? बेटा, तुला लाज वाटत नाही का? तुझ्या सासऱ्यांनी तुला या घराची मालकीण बनवलं आणि तू त्यांचे श्राद्ध करण्यास टाळाटाळ करत होतीस. आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आशीर्वाद घेण्यापासून आपण दूर राहायचे का? अगं, आज तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व त्यांनीच दिलेले आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही पुढे जात आहात आणि त्यांनाच तुम्ही विसरलात. विहीणबाई, मी माझ्या मुलीच्या वतीने हात जोडून तुमची माफी मागते आणि माझ्या मुलीशी असलेले सर्व संबंध तोडते. सरोज तिच्या आईच्या पाया पडते. नाही आई, माझ्याशी संबंध तोडू नकोस. मी यापुढे असे करणार नाही. मी माझ्या सासूची खूप काळजी घेईन. मी त्यांची सेवा करेन. तेव्हा सावित्रीजी त्यांच्या सुनेजवळचा मोबाईल घेतात आणि पंडितजींना फोन करून म्हणतात, पंडितजी, परत या, माझ्या पतीचे श्राद्ध आहे. येथे आज कोणताही लग्नाचा वाढदिवस साजरा होणार नाही. पंडितजी येतात आणि यावेळी 11 पंडित येतात. ते सर्व मिळून विजयरावांचे श्राद्ध करतात. तेव्हा मुलगा आणि सर्वांनी शरमेने आपले डोळे मान खाली केले. तेथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे सावित्रीजींच्या या धाडसीपणाचे कौतुक करतात. सावित्रीजी आपला नातू वरदच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, बेटा, तू 10 वर्षाचा आहेस, पण आज तू जे माझे डोळे उघडले आहेस. आत्तापर्यंत मी गप्प होते, पण आता गप्प बसणार नाही. सुनबाई, जा आणि जाऊन पंडितजींसाठी जेवण बनव. दोन्ही सुना जातात आणि पंडितजींसाठी जेवण बनवतात. कारण त्यांना आता कळले होते की त्यांची सासू अत्याचाराला बळी पडणार नाही. त्या एक वाघीण आहेत, जिला गर्जना कशी करायची आणि कसे लढायचे हे देखील माहिती आहे. कठीण काळात निर्णय घ्यायला त्यांना येऊ लागले. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.